मित्रांनो आज आपण कुठं आलेलो तर मित्रांनो देशी गायींच्या गोट्यावरती म्हणजेच खिलार जी आपली व्हरायटी होती जी पारंपरिक पद्धतीने मित्रांनो आपण गायीचं पालन करत होतो. सध्या जर पाहिलं तर ह्या गाया मित्रांनो नष्ट होत चाललंय कारण ह्याचं कोण पालन करत नाही. कारण दुधाचा रेट वगैरे भरपूर आपल्याला सध्या पाहायला मिळतो परंतु दुधाचा आपलं काय असतो रेशो कमी असतो. त्यामुळे ह्याचं संगोपन जर विचार केला आपण तर कोण करत नाही मित्रांनो. तर असंच एका तरुणानं किंवा आपल्या मित्रानं या ठिकाणी संगोपन केलं आणि देशी गायीचं जवळजवळ 150 या ठिकाणी गाय आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. तर आपण त्यांचा परिचय सुरुवातीला जाणून घेऊया. सर तुमचं नाव काय? माझं नाव गुरुप्रसाद पोपट कुंभार, राहणार मी पाडळीचा इथला. आणि आपण देशी गाई आपली जपली पाहिजे त्यासाठी आपला एक प्रयत्न चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे फायद्यापेक्षा गोवंश आपण टिकवला पाहिजे हो. याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं. आपली गाय कमी व्हायला लागली आहे त्यामुळं आता कसं प्रत्येक ज्या गायला वशिंड आहे ती प्रत्येक गाय देशी आहे. पण लोक आपली गाय एवढी गुणकारी असताना सुद्धा म्हणजे बाहेरून गीर आणायला लागलेत. त्यामुळं आपल्या गायीचं प्रमाण कमी व्हायला लागले. त्यासाठी एक परत आपल्या गायी त्यामुळे एक सेवा करायच्या दृष्टीने आणि खिल्लार संगोपन करायच्या दृष्टीने आपण हे गोठा चालू केला आहे. तर आता जर आपण बघितलं हे जे तुमचं शेड आहे ते आपल्याला किती म्हणजे किती बाय कितीच आपल्याला हे शेड पाहायला मिळतं? हे असं लांबीला एक आहे ते 135 फूट लांबी आहे. अच्छा. आणि आडवं म्हटलं तर असं 50 फूट आहे. 50 बाय 135 शेड 50 बाय 135. म्हणजे सुरुवात करताना तुम्ही कशी केलेली आहे? 4 गायी आणल्या होत्या वगैरे कसं केलं? सुरुवात करताना आपण 14 ऑगस्ट 2014 साली आपण पहिली गाय गोट्यात आणली. एका गायीपासून आपण हे सुरू केलेलं आहे. म्हणजे परत ज्यांना सांभाळायचे होत नाही, ज्यांना गाभण राहत नाहीत अशा गायी सुद्धा आपण घेतलेल्या आहे. त्याच्यापासून आता आपला एक 150 गायींचा गोठा सुरू आहे. त्यांचं संगोपन म्हणजे गोशाला त्या ठिकाणी तुम्ही उभारणी करून घेतली. तर सध्या जर विचार केला तुम्ही म्हणला की गिर गायचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे की देशीच्या नावाखाली काय करतात जर आता जर पाहिलं तर गिर गायचं संगोपन जास्त प्रमाणात चालू आहे. परंतु त्याकडे एक बाहेर पडून तुम्ही ह्या गायचं पालन केलं आहे. तर यातून जर सरासरी ऍव्हरेज पाहिलं तुम्ही समजा याचं प्रोडक्शन असू दे काय असू दे म्हणजे काय काय तुम्ही यातून तयार करत असता? ह्यापासून आपण एक 15-20 प्रोडक्ट तयार करतोय. त्यामध्ये धूप कांड्या असेल, परत गवऱ्या असतील, त्याच्यापासून परत शेणापासून एक 10-15 प्रोडक्ट तयार होतात. त्यापासून एक रेडिएशन चिप असेल, परत गोमूत्रापासून अर्क असेल. अर्कचा आता एक 18-20 प्रकारचा अर्क तयार होतात आपल्या इथे. तसं बघायला गेलं तर बरेच अर्क तयार होतात. पण आता आपण स्टार्टिंगला एक 18 अर्क तयार करतोय आपण गोमूत्रापासून. परत शेतीसाठी सुद्धा बरीच लोक गोमूत्र घेऊन जातात. ते म्हणजे कसं लिटर वरती देतात? हो, गोमूत्र आपण 25 रुपये लिटर प्रमाणे देतोय. मागणी देखील भरपूर आहे कारण ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये जर पाहिलं तर रिझल्ट गोमूत्राचा देखील फार प्रमाणात. सेंद्रिय कोणतंही तुम्हाला जर ड्रिंचिंग करायचं असू दे काय करायचं असू दे गोमूत्र जर टाकलं तर त्याचा जवळजवळ 50% जास्त अजून रिझल्ट वाढत असतो. तर तुम्ही 25 रुपये लिटरनं आपल्याला गोमूत्र देखील यांच्याकडे मिळत असतं. त्याचबरोबर गवऱ्या देखील मिळत असतात. तर आपण आतलं स्ट्रक्चर जर बघून घ्यायचं म्हणलं शेड मधलं तर आपल्याला कशा प्रमाणात म्हणजे गव्हाणे असू दे काय काय आपण इथं योजना केलेली आहे? आता आपण प्रत्येक गायीसाठी एक गव्हाणीमध्ये आपण 2 गाय बांधतोय. एका गव्हाणीत 2? आणि पाण्यासाठी सुद्धा सेपरेट केलेलं आहे आपण. कारण इथली गाय इथं पाणी पिऊ शकते, तिथली गाय तिथं पाणी पिऊ शकते. आणि पाण्यात सुद्धा आपण स्ट्रक्चर करताना एका दावणीत आपण पाणी कोंडात सोडलं की पाणी सगळीकडे जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक इनलाईन आपण गव्हाणीत पाणी जाऊ शकते. म्हणजे इथूनच सगळं सिस्टम आहे. एकदा लेवल झाली की बंद केला सगळ्या गाय पाणी पिऊ शकतात. आता जर आपण ही गव्हाणी पाहिली तर इथं चारा वगैरे व्यवस्थापन तुम्ही करता. आता चाऱ्याच्या व्यवस्थापन मध्ये जर आपण पाहिलं तर कसं तुम्ही याचं नियोजन केलंय? सकाळी किती चारा टाकता, संध्याकाळी किती, किंवा फिरायला वगैरे नेता, कसं केलेलं आहे नियोजन? आता आपण एक टाइम सकाळी 8ला सोडतोय गाय. एक 2 वाजेपर्यंत आपल्या गाय फिरून येतात. परत आपण 2 तास एक विश्रांती देऊन परत संध्याकाळी एक टाइम आपण चारा टाकतोय. म्हणजे एकच वेळ चारा? एक वेळ आपण चारा टाकतोय. म्हणजे जे निसर्गरम्य वातावरणात जी गायचं संगोपन केलं जातं तसं तुम्ही करता. आता जर आम्ही आल्या जर इथं फार्म तुमचं पाहिलं तर आपल्याला आल्या डोंगर दिसला, डोंगराच्या कडेला तुमचं हे फार्म आहे. तर तुम्ही काय करता? सकाळी 8 वाजता सोडायचं? सकाळी 8 वाजता सोडतो. त्यामुळे पोषक वातावरण त्यांना मिळत जातं. त्यामुळे आता जर विचार केला तर लंपीचा जो प्रादुर्भाव मध्ये जो आलेला होता गायींच्या वरती जर्शीमध्ये पण दिसलेला आहे. जास्त करून संक्रमण आपल्याला देशीमध्ये फार प्रमाणात आणि दगावण्याचं प्रमाण देखील जास्त होतं. तर तुम्ही कसं गोट्याचं नियोजन केलं होतं त्यावेळी लंपीमध्ये? आता आपल्या गायी डोंगराला फिरत असल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे. कारण ते रोजच्या रोज सूर्यप्रकाशात आहेत. आणि डोंगराला देखील खाण्याचं प्रमाण पाहिलं तर हर एक प्रकारचा चारा तिथे मिळणार आहे. आणि त्यांच्या मनानं त्या जास्त वनस्पती खाऊ शकतात. पाहिजे ती वनस्पती देशी गाय खाऊ शकतात.
त्यामुळं ह्यांना असं जास्त रोगाचं काय अडचण येत नाही, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही आजार होण्याची शक्यता कमी आहे. हो. आणि जर लंपीचा प्रादुर्भाव तुम्ही पाहिला तर तुमच्या गोट्यावरती असा जास्त प्रादुर्भाव दिसला का बाबा नो, दगावण्याचं प्रमाण वगैरे झालं का? नाही, आपल्या गोट्यावर म्हणजे लंपी झाला पण दगावलं अजिबात नाही. त्यातून ते वाचलेलं आहे. वाचलं. त्यामुळे हा फायदा आहे की तुम्ही सोडण्याचा तुम्हाला इथं फायदा जाणवला. आणि मेन म्हणजे कसं, गाय जर सूर्यप्रकाशात गेली तर तिचं तुम्ही गोमूत्र धरू शकता, कारण गायच्या वशिंडात जी सूर्यकितून आडे सूर्यापासून जी ऊर्जा खेचून घेते ती आपल्याला सगळं दूध, गोमूत्र, गोमय ह्याच्या मार्फत आपल्याला ती देत राहते. त्यामुळं जी गाय फिरायला जाते, रानावनात फिरते, तिचं गोमूत्र एक नंबर. म्हणजे बंदिस्त गोट्यात असून त्याचं जर गोमूत्र तुम्ही धरलं नाही, तर मग भरपूर म्हणलं जातं की एवढे मूलद्रव्य गोमूत्रामध्ये आहे, ते एवढा आहे तेवढा आहे, असं कंटेन आहे. परंतु जर सूर्यप्रकाश त्या वशिंडावर जर पडला नाही तर त्या गोमूत्रामध्ये आपल्याला एवढं मूलद्रव्य मिळणार नाही आणि रिझल्ट पण मिळणार नाही मिळू शकत. आता जर मार्केटमध्ये आपण पाहिलं तर तुम्ही 25 रुपये लिटरनं गोमूत्र देता, मी आल्याला विचारलं. परंतु जर मार्केटमध्ये मी पाहिलं आता सध्या तर 50 रुपये लिटरनं देखील देणारे गोमूत्र माणसं आहेत. आता जर आपलं जे केरॉन असू दे, अशा ज्या कंपन्या आहेत बरोबर की त्यांना जे ड्रिंचिंग करायचं आपल्याला, ऊस असो, टोमॅटो असो, फळभाज्या कुठले, तर त्याला ड्रिंचिंग करताना आपल्याला गोमूत्रामध्ये काय केलं जातं तर गोमूत्र मिक्स करून ते औषध सोडलं जातं. ताक असो, दही असो, हे आपलं जीवाणू वाढवण्यासाठी. तर 50 रुपये लिटरनं दिलं जातं, परंतु तुम्ही 25 रुपये लिटरनं देताय आणि तेही ओरिजिनल. असं लक्ष देणं देखील आपला एकच उद्देश आहे की म्हणजे शेतकऱ्यापर्यंत आपलं गोमूत्र गेलं पाहिजे, शेतकऱ्यांना त्याची किंमत कळली पाहिजे. शेतकऱ्याला म्हणजे सगळं माहित आहे कशापासून काय होतंय, पण शेतकरी त्याकडे वळण झालाय आणि रिझल्ट आला पाहिजे. तर आता आपण देशी गाय आणि जर्सी गायमध्ये जर चाऱ्याचं व्यवस्थापन पाहिलं तर भरडा वगैरे असतो, ह्यामध्ये तुम्ही काय काय टाकत असताय आपल्या देशी गायसाठी? शेंना आता आपण फक्त शेंगपेंड आता घालतोय. शेंगपेंड? शेंगपेंड. बाकी कुठलाही आपण एक्स्ट्रा चारा काही यांना घालत नाही, सप्लिमेंट पावडर वगैरे नाही. कारण आपला एकच उद्देश आहे की पूर्ण नॅचरल वर झालं पाहिजे. गोमूत्र सुद्धा मिळताना, दूध सुद्धा मिळताना आपल्याला नॅचरल पद्धतीने मिळलं पाहिजे. पूर्वी जसं स्ट्रक्चर होतं तसंच पाहिजे आपल्याला. आणि आपण गोमूत्र सुद्धा धरताना ते ब्रह्ममुहूर्तावर धरतोय, सकाळच्या पहाटेच्या वेळेलाही धरतोय. त्यामुळे लोकांना त्याचे रिझल्ट पण जबरदस्त यायला लागले. म्हणजे असं तुम्ही नियोजन केलंय. म्हणजे आता यामध्ये फक्त शेंगपेंड आणि जर आता चारा पाहिला आपण, आता तुम्ही एक वेळेस चारा देत आहात याला, बरोबर का? तर एक वेळेस बाबांनो आता जर पाहिलं सुपर नेपेर आहे, रेड नेपेर आहे, कॅनॉन जम्बो वगैरे भरपूर साऱ्या व्हरायटीज या ठिकाणी चारा आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये तुम्ही कोणत्या चाऱ्याचा वापर करता? हे आता रोजच्या रोज फिरायला असल्यामुळे वल्ल्या चारा तर काही त्यांना डोंगराला मिळतोय. परत आपण आल्यावर फक्त एक टाइम सुक्का चारा फक्त आपण घालतोय, त्यामध्ये आपण शाळू घालतोय त्यांना, शाळू कुट्टा, आणि मधून अजून ऊस घेतोय, मक्का असेल तर मक्का घेतोय. म्हणजे इतर जे काय सुद्धा नाही तुम्ही? बाकी आपण काय रेड नेपेर असो वगैरे काय सुद्धा नाही, फक्त मक्का आहेच. तर आता आपण ह्या शेडचं काय करूया, एक सेपरेशन वरती बोलूया की यामध्ये तुम्ही कसं म्हणजे विभाजन कसं केलेलं आहे, की म्हणजे बैल एका बाजूला, दुधाच्या गायी वगैरे कसं नियोजन केलेलं आहे? आता आपण बैल 2 आहे ते एका साईडला येते, परत लहान पाड्या एका साईडला येत्या, परत 2.5 ते 3 वर्ष पुढच्या पाड्या एका साईडला येत्या, भाकड गाई एका साईडला आणि दुधाच्या गाई एका साईडला, असं आपण विभाजन केले. आणि त्या विभाजनाप्रमाणे जरी आपण चरायला घेऊन गेलं तर त्या ठिकाणी जेवून थांबतात. ह्या गायींची स्मरणशक्ती एवढी आहे की जिथं बांधल्या तिथं ती परत ती येऊन तुम्हाला ही होणार, थांबणार. त्यामुळे पिल्लू जरी असेल, गड्यांना बांधाय सुद्धा त्याचं प्रॉब्लेम काही होत नाही, जागच्या जागी ते येऊन उभा राहते. आणि जरी गाय डोंगरात राहिली तर रात्री 9 वाजता ते हिंडून परत संध्याकाळी गोट्यावर येते. जरी पुढं गेट जरी कोणी उघडलं नाही तरी हिकंड साईडने येऊन इथं येऊन बसणार गाय. म्हणजे एवढं अॅक्युरेसी आहे गाय. आता आपण काय की सर्वसाधारण आपण गायचा जर विचार केला तर जन्मलेलं जे आपलं एक कालवड म्हणतो आपण, खोंड आणि कालवड, तर ते किती दिवसात तयार होतं सर्वप्रथम विचार केला तर आपण? त्याला कालावधी एक 2.5 ते 3 वर्षाचा व्यवस्थित परफेक्ट लागतो. 3 वर्षाच्या पुढं ते परफेक्ट चालू होते. अच्छा, 3 वर्षानंतर जर आपण ते म्हणजे तयार झाली गाय, तयार झाली, तर एका जर आपण गायचा विचार केला तर किती दूध देऊ शकते? देशी गायचं गोमूत्र आहे की नाही, देशी गायचं दूध जे आहे ते एक आपण बोनस म्हणून धरायचं. खिल्लार गाय आपल्याला दूध देईलच ह्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे जे खोंड किंवा माग जे होणार आहे त्या पाडसाला पाजणं तितकं गरजेचं आहे. आणि आता आपल्या गोट्यात जी गाय आहे त्यांनी आपल्याला एक 5 लिटर पर्यंत दूध दिले एका गायनं, म्हणजे एका वेळेस. आणि प्रत्येकाच कसं वेगवेगळ्या गायचं वेगवेगळ्या ह्याच्यावर अवलंबून राहतं. सर्वसाधारण विचार केला तर एक म्हणजे
3 ते 5 लिटरच्या दरम्यान हो देऊ शकते गाय दूध. तसं म्हणजे दूध वाढू पण शकतं, त्याला तसं ट्रीटमेंट असेल, परत निगा गाय पण तशी शांत असेल. देशी गायचं कसं असतं, जेवढं मनानं जेवढं देईल तेवढं ती जास्त देते. बरोबर, म्हणजे जबरदस्ती करायला गेला तुम्हाला मग ती काहीच मिळणार नाही, गोमूत्र सुद्धा मिळणार नाही आणि दूध सुद्धा मिळणार नाही. जर आता आपण दुधाचा रेट पाहिला, देशी गायचा दूध त्या गायच्या दुधाच्या तुलनेत जर्सीच्या आणि देशीच्या, तर देशी गायच्या दुधाला तुम्हाला किती रेट मिळत असतो विक्री जर करायची बोललं तर? आता आपण 100 रुपये आपल्याला विक्री दर, 100 रुपये पर लिटर. हो. परंतु तुम्ही काय दूध विक्री करत नाही. दुधापासून आपण तूप तयार करून औषधासाठी वापरतोय, ज्यांना लागेल त्या औषधाला त्यांच्यासाठी सुद्धा आपण देतोय तूप. म्हणजे असं दुधाची काही विक्री नाही, बाकी प्रोडक्शन शेण असू दे, गोमूत्र यापासून करूनच तुम्ही विकत आहात. तर आता जर विचार केला तर तुम्ही खोंडाची विक्री करत असता का? हो, आपण खोंडाची विक्री करतोय. प्यायचे बंद झाल्यापासून ते त्या रेटवर आपण विक्री करतोय. म्हणजे तो दिसायला कसा आहे, शिंग कशी आहे, त्याचा वर्ण कसा आहे, त्याच्यावर आपण त्याची विक्री करतोय. आता म्हणजे त्याचा बांधा जे स्ट्रक्चर जसं आहे त्याप्रमाणे आपण विक्री करतात. म्हणजे जर कोणाला घ्यायचं असेल समजा खोंडाचं, आता शर्यत जर आपण पाहिलं तर बंदी निघल्यापासून शर्यतीचं प्रमाण जर पाहिलं तर फार प्रमाणात वाढत आहे. तर तुमचा एखादा असा खोंड होता का बाबा की आठवण की असा पळणारा वगैरे काय? हो, आमचा सोन्या नावाचा एक खोंड होता. तो आम्हाला चांगलं म्हणजे त्यानं नामांकित केलं. म्हणजे आम्ही त्याला एक वळूसाठी आणलेला, पण आम्हाला कसं वाटलं गायींचं पण नाव होईल आणि आपल्या गोशाळेचं पण नाव होईल, आणि त्यानं ती करून लावलं. एक 4 महिन्यासाठीच पळला, पण त्यानं ते नावच गेला. सोन्या नावाचा होता का? अच्छा. आता जर विचार केला, आता तुमच्याकडे लंपीचं वगैरे एखादं आहे का? आता आपल्या लंपीचं नाही, आता जे आहेत ते बरे झालेत बऱ्यापैकी, प्रॉपर सगळं क्लिअर झालेलं. त्यामुळे आता जर गायीमध्ये पाहिलं तर कोणताही रोग वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर शक्यतो आपल्या गोट्यावर कुठला रोग होतच नाही. ही जरा माशीच्या अभावामुळं बाहेरून जर एखादी माशी आली त्यामुळे ती लंपी ही झाला तरच, नाहीतर शक्यतो आपल्याला रोग होतच नाही. आता जे आपण तुमचा संपूर्ण गोटा या ठिकाणी फिरून पाहिलं, जवळजवळ 150 गायी या ठिकाणी आपण पाहिलं. पण आता तुम्ही सांगितलेलं आहे की आपण भरपूर सारं प्रोडक्शन करत असतो, तर आता आपण स्टेप बाय स्टेप एका प्रोडक्शनची माहिती मिळवून घेऊ. हे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते देशी गाईच्या पंचगव्यापासून तयार केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये गोमूत्र आलं, दूध आलं, तूप आलं, ताक आलं, गोमय आलं, शेण हे सगळे म्हणजे देशी गाईच्या गोमूत्र ह्याच्यापासून हे सगळे तयार केलेले आहेत. पंचगव्य, त्याला पंचगव्य म्हणतात. त्यापासून ही सर्व प्रोडक्ट तयार होतात. तुम्हाला आता एक एक प्रोडक्टची मी माहिती देतो. हे आहे ते अमृतधार आहे, पेन किलर सारखं काम करतं. सर्दी, खोकला, परत डोकेदुखी, परत काय तुमचं शरीरातलं दुसरा काही पार्ट दुखत असेल त्यासाठी हे काम करते. अच्छा. म्हणजे आता बाजारातून आयोडिक्सन झेंडू मानण्यापेक्षा सर्वोत्तम एक नंबर साईड इफेक्ट काय सुद्धा नाही. आणि ह्यात आपण पुदिना, ओवा याच्यापासून ही तयार होत. अच्छा. हे आहे ते नेत्र औषधे. ही डोळ्यांच्या सर्व विकारासाठी उपयुक्त आहे. डोळे जळजळत असलेली, परत मोतीबिंदू असेल, पडदा आलेला असेल, परत डोळ्यात जर आग होत असेल तर शांत करते व्यवस्थित. परत आता आम्ही याने पडदा आलेला सुद्धा पेशंट बरे गेले. म्हणजे ड्रॉप सोडले की तुमचा नंबर जरी कमी करायचा असेल तर ती चांगलं काम करते. आता दुसरं काय बघायला? हे आहे ते देशी गाईच्या 2 वर्ष जुन्या तुपापासून आपण तयार केलेलं आहे. ह्याला पंचगव्य घृत म्हणतात. हे सगळं गोमूत्र, गोमय, दूध, तूप, ताक ह्याच्यापासून हे तयार केलेलं आहे. तुमचा घशापासून वर कोणताही आजार असू द्या, म्हणजे घोरत असलेली, झोप लागत नसेल, नाकाचं हाड वाढणं, मांस वाढणं, मेंदवाचा कॅन्सर जरी असला, साठून राहिलेली सर्दी, जुनी सर्दी असेल, धुळीची अलर्जी असेल, मेंदवाचा कॅन्सर जरी असला तरी ही कव्हर करते. कारण जगात एकमेव असं देशी गाईचं तूप आहे ते पूर्ण मेंदवापर्यंत जातं. बाकी कुठलंच औषध मेंदवापर्यंत पोहोचू शकत नाही. हे तुम्ही बिंबीत जर सोडलं कंटिन्यू 3 महिने तर तुमच्या शरीरातल्या 72,000 नसा मोकळ्या करते. वाढ जरी सरली असली तरी ती जाग्या आणण्याची त्यात ताकद आहे. परत जखम जरी झाली तरी सुद्धा तुम्ही तिथं ती लावू शकता. म्हणजे लिक्विड फॉर्मॅट मध्ये येते? हो, लिक्विड येतं. ही तुपात असल्यामुळे थोडं घट्ट होतं. एक थोडं गरम पाणी करून त्यात आपण बाटली ठेवली तर ते विरघळते. आणि हे टाकलं की नाही, अर्धा तास उशी घ्यायची नाही, पंखा लावायला नाही, पूर्ण ते मेंदवापर्यंत जातं. व्यवस्थित शांत झोप लागते, स्मरणशक्ती वाढायला सुद्धा ते एक नंबर काम करतं. सगळ्यात जास्त गुणकारी औषध तर हेच बघायला मिळतं. त्यानंतर आपण हे देशी गाईच्या गवऱ्यापासून दंतमंजन तयार करतो. त्यामध्ये आपण सेंधव मीठ, काळं मीठ,
परत गोमूत्र अर्क आहे, गोमूत्र आहे, ह्याच्यापासून हे तयार केलेलं आहे. परत यात लवंग आहे, अमृतधार आहे, परत अर्क आपण टाकतोय यामध्ये. हे दातांचं हिरड्यांचं सर्व प्रॉब्लेम दूर करते आणि मेन म्हणजे हे लाळ तयार करते. आणि लाळ तयार केली की लाळ तयार केली की पचनक्रिया चांगली करते. हे जरी खाल्लं तरी तुमच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, कारण सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण देशी गाईच्या शेणात आहे. त्यामुळं हे घासल्यानं ऑक्सिजन आपल्या शरीरात वाढतो. हा आहे तो साबण आहे. मुलतानी माती, खोबरेल तेल, नीम तेल, देशी गाईचं सगळं गोमूत्र, गोमय ह्याच्यापासून हा तयार केलेला आहे. सगळं पंचगव्यापासून हे तयार केलेलं आहे. सगळं तुमचं स्किन डिसीज, त्वचेवरचं सगळं आजार काय असतील, इन्फेक्शन सगळं ती कव्हर करतं. ज्यांची त्वचा कोरडी पडत असेल त्यांना सुद्धा ते चांगलं आहे. पुढं कोणतं? हे आहे ते धूप आहे. हे देशी गाईचं तूप, शेण ह्याच्यापासून तयार करतोय आपण. अच्छा, म्हणजे नॅचरल पद्धतीने हे आपण तयार केलेलं आहे. यामुळे घरामध्ये आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, मच्छर येत नाहीत, घर निर्जंतुक होतं. त्यामुळं हे बरेच फायदे होतात घरात. म्हणजे कुठलेही तुमच्या म्हणजे देशी गाईचं शेण असल्यामुळे घरामध्ये कुठलाही तुमचा दोष राहत नाही. त्यामुळे हे लावलं तरी गरजेचं आहे. यामध्ये ऑक्सिजन एवढा असतो की लांब जरी पेट हे घेऊ शकतं. हा, म्हणजे जास्त वेळ धरायची काय गरज नाही. पुढे जर पाहिलं आपण तर गौऱ्या ह्या पाहिला, हे आपण गौऱ्या तयार करतोय. हे होमासाठी, परत घरात आपण मच्छरसाठी हे लावू शकतो. ह्याच्यामुळे थंडीमध्ये शेकोटी वगैरे करायची असेल तर देखील वापरू शकतो. आणि ह्याचा जर वापर झाला, जाळलं तर ह्याच्यापासून निघणारा धूर सुद्धा ऑक्सिजन निघतोय, कार्बन डायऑक्साईड नाही. आणि ह्या धुराचा तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. हे आहे ते आपण जॉईंट पेन साठी तेल तयार केले. निरगुडी, मोहरीचं तेल, असं हाडसांदी, सगळ्या आपल्या आसपासच्या ज्या वनस्पती आहेत त्यापासून हे तयार केलेलं आहे. सगळं तुमचं जॉईंट पेन, अंग दुखत असेल त्यासाठी मालिश जरी केली तरी हे शरीरात फक्त मुरलं पाहिजे. शरीरात मुरलं की तुमचा आजार आपोआप बरा होतो. म्हणजे कोणताही जॉईंट दुखू दे. कोणताही जॉईंट. हे त्रिफळा चूर्ण आहे. हे पोट साफ, पचनक्रिया ह्याच्यासाठी चांगला आहे. आणि डोळ्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे. डोळ्यासाठी देखील? डोळ्यासाठी मधातनं जर तुम्ही याचं सेवन केलं सकाळी अनुषापोटी तर ते एक नंबर काम करते. हे आहे ते देशी गाईचं गोमूत्र क्षार असते. म्हणजे गोमूत्र अर्क आपण काढतो त्यातनं जे राहिलेले क्षार असते ते क्षार आणि आपली देशी झेंडूची फुलं असतात त्यापासून हे झेंडू स्प्रे तयार केलाय. हे सगळे आपल्या जखमा, जनावरांच्या जखमा, परत त्वचा आपली पूर्वरत करते, म्हणजे पहिल्यासारखी करते. आणि जनावरांच्या अंगावरती चट्टे उठलेले वरच्या बाजूला, माणसांचे सुद्धा चट्टे त्याने जातात. आणि हे त्वचा म्हणजे पहिल्यासारखी करते आणि तिथं एक नवीन पेशी तयार करते त्या स्किनवर. स्किनवर. त्यामुळे ती बरेच इफेक्टिव्ह करते. आणि त्वचेचं असं आता गज करणं म्हणा, बाकी चट्टा असलेले ते सुद्धा ते कव्हर करते. हे आहे ते ताकापासून तयार केले आपण. ताक, हळद, सेंदव मीठ, काळं मीठ ह्याच्यापासून ते तयार केले. ह्याच्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होती. भूक जर लागत नसेल तर भूक वाढ होती. आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ती काम करते. अच्छा, तक्रसव. आणि हा आहे तो गोमूत्र अर्क आहे. ह्यानं पूर्ण आपली शरीर शुद्धी होत्या. पूर्ण वात, पित्त, कफ तिने पण कंट्रोल मध्ये ठेवते. पूर्ण शरीराचं म्हणजे ज्या आपण ऑइलिंग म्हणतो त्या पद्धतीने ती काम करते. तुमच्या शरीरात पंचकर्म. तुम्ही जर कंटिन्यू जर ताक प्याला म्हणा, ही जर चालू असेल, तुम्हाला बाकी कुठल्या औषधांची गरज सुद्धा, आणि तुम्हाला दवाखान्यात जायची गरज सुद्धा लागणार. पित्त होणार नाही ना, काय नाही. सगळं वात, पित्त, कफ तिने पण कंट्रोल मध्ये ठेवते. कारण आपलं जे खिल्लार गायचं जे गोमूत्र आहे ते त्रिदोषनाशक आहे. वात, पित्त, कफ तिने पण कंट्रोल मध्ये ठेवते. तुमच्या शरीरात जी घाण झाल्या, बाहेरचं जे एक्स्ट्रा खाऊन जी घाण झाल्या ती सुद्धा ती हळूहळू काढते. ब्लॉकेज सुद्धा ते काढते. त्यामुळे गरजेचं आहे. असं तुमचं हे प्रोडक्शन पाहायला मिळतं. जवळजवळ जर पाहिलं तर 10 ते 15 प्रकारचं या ठिकाणी मी बघितलं एवढं प्रोडक्शन आहे. त्यात बाकी देखील तुम्ही वापरलेलं आहे. गायच्या गोमूत्राबरोबर, शेणाबरोबरच आवळा असू दे, निरगुडी, असं तुम्ही बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर या वापरून तुम्ही हे बनवलेलं आहे. तर याचं जर आपण पाहिलं, मार्केट जर पाहिलं, आता समजा कुणाला घ्यायचं आहे प्रोडक्ट, तर ते म्हणजे कसं घेऊ शकता? तुमची वेबसाईट वगैरे आहे किंवा एखादं शॉप वगैरे आहे? आपण कसं डायरेक्ट इथूनच विक्री करतो. जे लोक बाहेर आहेत त्यांना म्हणजे पार्सल सेवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे जर आता आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर डिस्क्रिप्शन मध्ये दिला
तर जे आपले म्हणजे व्ह्युअर्स आहेत पाहणारे, त्यांना जर हे मागवायचं असेल तर ते तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून हो मागवू मागवू शकतात. तर सरासरी प्राइस आपल्याला कितीपासून कितीपर्यंत पाहायला मिळते प्रोडक्ट? हे आपल्याला एक 60 रुपये पासून एक 200 रुपये पर्यंत आपली प्राइस आहे. म्हणजे मिनिमम हो प्राइस. सर्वसामान्यांना म्हणजे जे आपण परवडेल अशी- हॉस्पिटलमध्ये जाऊन एक दिवसाची हो. व्हिजिट फी देतो हो. तेवढ्यात आपण हे जवळजवळ 10 दिवसाचं तरी औषध हो आरामात आरामात. घेऊ शकतो. तर आणि ही कसं 10 दिवस न म्हणता तुम्ही महिनाभर सुद्धा हे औषध जात नाही. वापरू शकतो. हो वापरू म्हणजे एक्सपायर देखील जलद नाही. एक्सपायरी तसं म्हटलं तर ह्याला एक्सपायरी नाही. पण नाहीच. जेवढं ते जुनं होत जाईल तेवढं ते जास्त अट्रॅक्टिव्ह होते. म्हणजे जेवढं ते जास्त काळ हो. ठेवल तेवढा त्याचा रिझल्ट जास्त जास्त गुण येणार. येतात. तर अशा प्रकारचं मित्रांनो प्रोडक्शन तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे की ह्यातलं तुम्हाला आणि आमचं म्हणजे वैयक्तिक मत काय आहे, लोकांनी इथपर्यंत यावं, ऑक्सिजन चांगला मिळतो या गायीच्या सहवासात राहावं, रम्य वातावरणात लोकांनी फिरावं, हाच आमचा अजून उद्देश. एक प्रश्न विचारायचा राहिला सर्वात महत्वाचा, म्हणजे आता जर पाहिलं आपण थेरपी जे चालू असतात हो अनेक रोगावरती थेरपी, म्हणजे गायच्या गोट्यामध्ये बेड वगैरे टाकलं जातं, हो. आपण बाहेर बघतो. तर तुमच्याकडे अशी काही सोय आहे का की बाबा पेशंटसाठी थेरपी वगैरे, किंवा का तुम्ही फक्त एक दिवशी तुम्ही पेशंटला काय करू शकता? इथं ज्यांना पेशंट आहे असं वाटतंय त्यांनी इथे येऊन सेवा जरी केली तरी गायची, तो नीट होते. सगळं माणसाचं पूर्ण त्याचे तुम्ही मानसिकतेवर- चार्जेस वगैरे काय घेता का बाबा? नाही आता आपण काही चार्जेस घेत नाही. पूर्ण म्हणजे माणसाचं कसं मानसिकतेवर अवलंबून अच्छा, राहतं. बरोबर. म्हणजे त्याच्या कर्वे आणि- सेवा होणं हो. एवढंच तुम्ही. आणि माणूस देशी गाईच्या सहवासात आला की पूर्ण टेन्शन मुक्त होते. पूर्ण तसं ते वातावरण त्यांना लाभतंय तसं. डिप्रेशनची हो. नाही राहत. डिप्रेशन 0% राहते डिप्रेशन. तर अशा प्रकारचा आहे मित्रांनो, हे पाहून घ्या तुम्ही. एवढं प्रोडक्ट तुम्हाला जर मागवायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर द्यावा, तिथं कॉल करा तुम्ही, आणि कोणतंही प्रोडक्ट तुम्ही मित्रांनो मागू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रात कुठूनही मागवू शकता, तुम्हाला हे मिळून जाईल. त्याचबरोबर व्हिजिट जरी करायची असेल तर तुम्ही इथे मित्रांनो येऊ शकता. धामणी पाडळी या गावामध्ये हे तुम्हाला मिळून जाईल. कशी वाटते इन्फॉर्मेशन जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.